श्री स्वामी समर्थ हा संदेश अचानक तुम्हाला दिसला असेल, मग समजून घ्या स्वामी समर्थ आज तुम्हाला काहीतरी खास सांगणार आहेत. चला तर मग या संदेशाला सुरुवात करूया. पण त्या अगोदर या व्हिडिओला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याची तू इतक्या दिवसांपासून वाट पाहत होतास तीच गोड बातमी आज तुला मिळणार आहे. होय बाळा, आजचा दिवस तुझ्यासाठी काहीतरी खास घेऊन आलाय. ज्या गोष्टीसाठी तू मनापासून प्रार्थना करत होता, ज्या गोष्टीसाठी तू प्रत्येक दिवस स्वामींच्या चरणी डोके ठेवून विनंती करत होता, ती इच्छा आज पूर्ण होणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या श्रद्धेचा, तुझ्या संयमाचा आणि तुझ्या मेहनतीचा आज फळ तुला मिळणार आहे. अनेक वेळा तुला वाटलं होतं की माझं नशीब बदलत नाही, माझ्या प्रयत्नांना फळ मिळत नाही. पण लक्षात ठेव, स्वामी समर्थ कधीही भक्ताची प्रार्थना व्यर्थ जाऊ देत नाही. ते फक्त योग्य वेळ येईपर्यंत थांबवतात आणि ती योग्य वेळ म्हणजे आताच. आजचा दिवस, हा क्षण, हीच ती गोड बातमीची वेळ आहे. बाळा, तुझ्या घरात लवकरच आनंदाची लहर पसरलेली दिसेल. जे दारं बंद होते ते आता उघडतील. जे लोक तुझ्याकडे दुर्लक्ष करत होते ते आज तुझ्याकडे आदराने पाहतील. ही बातमी फक्त आर्थिकच नाही तर भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवरही तुला सुख देऊन जाईल. स्वामी म्हणतात, तू ज्या आशेवर जगत होतास ना, तीच आशा आज सत्यात उतरते आहे. तुझं नशीब आज उलटणार आहे. सकाळपासून तुला काहीतरी वेगळं जाणवत असेल, मनात शांतता, थोडा आनंद किंवा कोणीतरी आतून सांगत असेल की आज काहीतरी चांगलं होणार आहे. हे सगळं व्यर्थ नाही बाळा. हीच ती संकेत आहेत की स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे आहे आणि म्हणत आहे, बाळा, आज तुझी वेळ आली आहे. आज तुला अशी गोड बातमी मिळेल की तुझं मन आनंदाने भरून जाईल. कदाचित तुला कोणाकडून एक चांगला फोन येईल, एखादी चांगली नोकरीची संधी मिळेल, जुनी अडकलेली रक्कम परत मिळेल किंवा घरात कोणतं शुभ कार्य ठरेल. काहीही असो, ती बातमी तुला इतका आनंद देईल की तुझ्या डोळ्यात आनंद अश्रू येतील. बाळा, लक्षात ठेव, स्वामींची कृपा मिळणं म्हणजे फक्त चमत्कार नव्हे तर आपल्या आतल्या आत्मविश्वासाचा सागर. स्वामी म्हणतात, ज्या क्षणी तू मनापासून माझ्यावर विश्वास ठेवतो त्या क्षणी मी तुझ्या मागे उभा असतो. तू अनेकदा हरलास, रडलास, पण तरी स्वामींवरचा तुझा विश्वास कमी झाला नाही. आज त्याच विश्वासाचा विजय होतो आहे. आजचा दिवस तुला सांगतो, अंधार कितीही गडद असो, पहाट नक्की येते. तुझं आयुष्यही आता त्या पहाटेच्या दिशेने चाललं आहे. तुझ्या आयुष्यातील संघर्ष आता समाप्तीकडे येत आहे आणि त्या संघर्षाच्या शेवटी तुला मिळणार आहे सुखाची बातमी, स्वामी समर्थांच्या कृपेची अनुभूती. बाळा, तू ज्या लोकांसाठी चांगला विचार केला त्यांचंही भलं आता तुझ्या कृपेने होईल. कारण जेव्हा स्वामींचा हात कोणावर पडतो तेव्हा त्या व्यक्तीच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात प्रकाश येतो. तुझ्या माध्यमातूनही आज घराघरात आनंद पसरणार आहे. आज संध्याकाळी जेव्हा तू शांतपणे स्वामींचं नाव घेशील तेव्हा तुला मनात एक आवाज ऐकू येईल, बाळा, तुझं काम झालं. त्या क्षणी तुला जाणवेल की काहीतरी बदलतंय. तुला मिळणारी ती गोड बातमी हे फक्त एक कारण आहे, पण खरी कृपा म्हणजे स्वामी समर्थाने तुझं नशीब बदलून टाकलंय. स्वामी म्हणतात, बाळा, तू कितीही वेळा अडखळला असला तरी आज तू उभा राहणार आहेस एका नवीन आत्मविश्वासाने. ही बातमी तुला फक्त आनंद देणार नाही तर तुला पुन्हा उभं राहण्याची प्रेरणा देणार आहे. आजपासून तुझ्या आयुष्यात नवा अध्याय सुरू होतोय. तू ज्या लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही त्यांच्यासमोर आज तू तेजाने झळकशील. कारण स्वामी म्हणतात, मी माझ्या भक्ताला अशा प्रकारे उचलतो की जगच त्याचं कौतुक करतं. तुला आज तो आनंद मिळणार आहे जो तुझ्या प्रयत्नांचा, तुझ्या श्रद्धेचा आणि तुझ्या प्रार्थनेचा परिणाम आहे. बाळा, तुला आता कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. जे काही अडथळे तुझ्या मार्गात होते ते आता दूर होणार आहे. ही गोड बातमी तुझ्या पुढील आयुष्याचं दार उघडेल. तुला असा आत्मविश्वास येईल की तू आता काहीच अशक्य नाही. तू जे काही मनात आणशील ते साध्य होईल. कारण आता तुझ्या मागे स्वामी समर्थांची कृपा आहे. बाळा, जेव्हा तू एखादी चांगली बातमी ऐकशील तेव्हा फक्त आनंद नको मानू, तर जय जय स्वामी समर्थ असं म्हणत त्या आनंदाचा प्रसार कर. कारण स्वामींचं नाव घेतलं की तो आनंद 1000 पटीने वाढतो.
हा तुझ्या घरात प्रकाश पसरतोय, एखाद्या फोनच्या रिंगसोबत, एखाद्या दार ठोकण्याच्या आवाजासोबत, एखाद्या संदेशासोबत तुला ती बातमी मिळेल आणि त्या क्षणी तुला जाणवेल की हो, हेच ते स्वामी समर्थांनी सांगितलेले सत्य आहे. बाळा, तू आता तुझ्या जीवनाचा खरा अर्थ ओळखणार आहेस. आतापर्यंत तू फक्त वाट पाहिली, पण आता तुला मिळणार आहे आनंद, शांती, यश आणि प्रेम. तुझ्या मेहनतीचं सोनं होणार आहे, तुझ्या श्रद्धेचा विजय होणार आहे आणि हे सगळं होणार आहे आजच. मनात स्वामींचं नाव ठेव, श्रद्धा ठेव आणि आत्मविश्वास ठेव. कारण स्वामी म्हणतात, ज्याची तू वाट पाहत होता ती बातमी आज तुला मिळेल बाळा, आणि त्या बातमीसोबत तुझं संपूर्ण नशीब बदलून जाईल. बाळा, तर तू फक्त वाट बघायची नाही, आता तू अनुभव घ्यायचा आहे. आजच्या दिवसात काहीतरी असं घडणार आहे जे तुझ्या आयुष्यात एक नव्या सुरुवातीचं दार उघडेल. अनेक वेळा तुला वाटलं होतं की माझ्यासाठी काही चांगलं घडेल का, पण आज तोच प्रश्न उत्तर बनून तुझ्या समोर येणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा वेळ योग्य येते तेव्हा विश्व स्वतः तुझ्या बाजूने उभं राहतं आणि आज विश्व तुझ्या बाजूने आहे. पण आजचा दिवस सुरू करताना तू जरा मनात एक शांत ठेव, काही करू नकोस, कारण चांगली बातमी ही शांत मनातच उतरते. जसं पहाटेचं गार वारे हळूवारपणे अंगावर येतात, तसं हे स्वामींचं आशीर्वादाचं वारे तुझ्या जीवनात येणार आहे. तुझ्या आयुष्यात आजपासून एक नव्या प्रकारचा आनंद सुरू होईल, जो फक्त बाहेरच्या गोष्टीने नाही तर आतून निर्माण होणाऱ्या शांततेने मिळेल. स्वामी म्हणतात, तू आज घराबाहेर पडताना जय जय स्वामी समर्थ असं म्हणत निघ, कारण तुझ्या मार्गात आज शुभता आहे. तू जिथे जाशील त्या लोकांना भेटशील, त्या सगळ्यांच्या माध्यमातून तुला चांगले संकेत मिळतील. एखादा जुना मित्र अचानक भेटेल, एखादा चांगला ईमेल भेटेल, एखादं जुने स्वप्न पुन्हा डोळ्यांसमोर येतील आणि तुला कळेल की हीच ती वेळ आहे जिची मी वाट पाहत होतो. बाळा, स्वामी म्हणतात, कधी कधी गोड बातमी बाहेरून मिळत नाही, ही आतून येते. आज तुला कदाचित मनात एक आवाज ऐकू येईल, सगळं ठीक होईल, आणि तेच तुझं उत्तर आहे. कारण स्वामींच्या कृपेने जेव्हा आपण आतून स्थिर होतो तेव्हा बाहेरचं विश्वही आपल्या बाजूने वागतं. स्वामी म्हणतात, बाळा, आज तुला जे काही मिळणार आहे ते फक्त योगायोग नाही, तर तुझ्या श्रद्धेचा परिणाम आहे. तू जेव्हा निराश झाला होता तेव्हा देखील स्वामी तुझ्या पाठीशी होते. तू जेव्हा रडला होता तेव्हा त्यांनी तुझे अश्रू पुसले, आणि आज जेव्हा तुला आनंद मिळणार आहे तेव्हा त्यांचंच हसू तुझ्या चेहऱ्यावर उमटणार आहे. आजचा दिवस तुला शिकवणार आहे की देव कधीच उशीर करत नाही, ते नेहमी योग्य क्षणी प्रकट होतात. तू ज्या गोष्टीसाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करत होता ती आज तुला सहज मिळणार आहे. तुला वाटेल, हे इतकं सहज कसं झालं, पण तेच तर स्वामींचं लक्षण आहे, जे अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतात, आणि तीही अगदी शांतपणे, चमत्कारासारखी. आज संध्याकाळी जेव्हा तू आकाशाकडे पाहशील तेव्हा तुला जाणवेल की सगळं बदलतंय. आकाशातले ढग जसे हटतात आणि सूर्य पुन्हा दिसतो, तसं तुझ्या आयुष्यातले सगळे अंधार दूर होणार आहे. तुझ्या आयुष्याचं आकाश आता स्वच्छ होईल. आता तू निर्धास्तपणे पुढे जाऊ शकतोस, कारण स्वामी म्हणतात, मी आहे ना बाळा, घाबरू नकोस. तुला आज जेव्हा ती गोड बातमी मिळेल ते फक्त स्वतःसाठी आनंद मानू नकोस, ती कृपा पुढे पाठव, कोणाला मदत कर, कोणाचं हसू परत आण. कारण जेव्हा आपण स्वामींची कृपा शेअर करतो तेव्हा ती दुप्पट होऊन आपल्याकडे परत येते. पण आज तुझ्या घरात शांततेचा आणि समाधानाचा वातावरण असेल. जे काही ताण, चिंता किंवा वाद निर्माण झाले होते ते आज स्वामींच्या कृपेने संपणार आहेत. कोणीतरी तुझ्याशी मनापासून बोलून जाईल, एखादा गैरसमज मिटेल आणि मन हलकं होईल. बाळा, जेव्हा मी सांगतो की आज गोड बातमी मिळेल तेव्हा ती फक्त शब्द नाही, ती एक ऊर्जा आहे. ही ऊर्जा तुझ्या आयुष्यात सुख, आरोग्य आणि भरभराट घेऊन येते. तू फक्त स्वामींचं नाव घेत जा, विश्वास ठेवत जा, आणि सर्व काही योग्य वेळी आपोआप होते हे पाहत जा. आता तुला पुढे दिसणारा प्रत्येक क्षण नव्या उजेडाने भरलेला आहे. तुला कामात यश मिळेल, प्रेमात समाधान मिळेल, घरात आनंद येईल. स्वामी म्हणतात, बाळ, हे सगळं घडतंय कारण तू माझं नाव घेतलं, तू श्रद्धा ठेवली, आणि आता मी तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर तुझ्या सोबत आहे. आज रात्री झोपताना मनात एकच विचार ठेव, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहे, आणि त्या विचाराने झोप. कारण उद्या सकाळी तू जागा होशील एका नव्या विश्वात, नव्या आनंदात, नव्या बातमीसह, आणि त्या क्षणी तुला कळेल की हो, स्वामी समर्थांनी सांगितलेले खरं आहे. ज्याची मी वाट पाहत होतो तीच गोड बातमी मला मिळाली आहे.
आता तू ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आता तुझ्या समोर आलाय. तू अनुभवतोयस का ती सकारात्मक ऊर्जा? तुझ्या मनात आज अचानक शांतता आणि आनंद उतरला आहे. हे काही साधन नाही, हीच ती स्वामींची कृपा आहे जी आज तुझ्या अंगावर पसरली आहे. आजपासून तुझं आयुष्य एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. बाळा, जेव्हा चांगली बातमी येते तेव्हा ती फक्त एक घटना नसते, तर ती एक संकेत असतो की आता सगळं बदलणार आहे. तुला आता जीवनात नवीन दिशा मिळणार आहे. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या शक्य होतील. या दारावर तू अनेकदा ठोठावलं होतं आणि प्रतिसाद नव्हता, ती दारं आज स्वतःहून उघडतील. आज तुझ्या चेहऱ्यावर जे हसू आहे ना, ते स्वामी समर्थांचं आहे, कारण त्यांनीच ते परत आणलंय. तू कितीतरी दिवस निराश झाला असा, उदास झाला होता आणि काही एकही राहिलाच होता, पण स्वामी म्हणतात आज तुझं हसू आम्ही परत दिलं आहे. आणि जेव्हा स्वामींची कृपा एखाद्यावर पडते तेव्हा त्याचं आयुष्य पूर्ण बदलून जातं. आज तुला एखादा शुभ संदेश येईल, एखादा फोन येईल किंवा अचानक एखादं चांगलं काम पूर्ण होईल. काहीतरी असं घडेल जे तुला अंतर्मनाने सांगेल हा तोच क्षण आहे ज्याची मी वाट पाहत होतो. आणि त्या क्षणी तुला जाणवेल की तुझ्या सर्व प्रयत्नांना आता अर्थ मिळाला आहे. बाळा, आजपासून तुझ्या घरात केवळ गोड बातम्या येणार नाहीत, तर ते दार जे बंद होते तेही उघडतील. जे मन खचलं होतं ते पुन्हा उभं राहिलं आहे. तुझ्या घरात लक्ष्मी देवीचं आगमन होणार आहे. तुझ्या हाती नवं काम लागणार आहे आणि तुझ्या चेहऱ्यावर कायमचं समाधान येणार आहे. कारण स्वामी समर्थ म्हणतात, जिथे माझं नाव घेतलं जातं तिथे कधी अभाव राहत नाही. हे लक्षात ठेव. प्रत्येक अंधारानंतर उजाड येतोच. तू कितीतरी काळ अंधारात राहिलास, पण आज पहाट झाली आहे. ही ती स्वामींच्या कृपेची पहाट आहे जी तुझ्या आयुष्यात प्रकाश घेऊन आली आहे. तुझं मन आता स्थिर होतंय, विचार शांत होत आहे आणि तुझं भविष्य आता तेजाने उजळत आहे. स्वामी म्हणतात तुला आता तुझ्या प्रयत्नांचं फळ मिळणार आहे. तू किती वेळा हरलास तरी तू थांबला नाही. आणि म्हणूनच आज स्वामी म्हणतात, बाळा, तुझं परिश्रमाचं सोनं झालं. तुला आता यश मिळणारच आहे आणि तेही तसं यश जे तुझं आयुष्य बदलून टाकेल. तू आता तुझ्या घरात, तुझ्या मनात आणि तुझ्या नात्यांमध्ये गोड बदल पाहशील. जे जुने गैरसमज होते ते मिटतील, जे रुसलेले होते ते परत येतील, जे हरवलं होतं ते परत मिळेल. कारण आजचा दिवस म्हणजे समाधानाचा दिवस आहे, आशीर्वादांचा दिवस आहे. स्वामी म्हणतात आज तू जेव्हा झोपून उठशील तेव्हा तुला वाटेल की तू नव्याने जन्म घेतला. कारण आज तुझं नशीब पुन्हा लिहिलं गेलं आहे. तुझं भविष्य आज पुन्हा उजळलं आहे. तुला जो त्रास, जे संकट होती ती आता स्वामींच्या कृपेने संपली आहे. आता पुढे फक्त शांतता, यश आणि आनंद आहे. तुला वाटतं का हे सगळं अचानक घडतंय? नाही, हे तुझ्या प्रार्थनांचं फळ आहे. तू ज्या प्रत्येक रात्री स्वामींचं नाव घेतलं, ज्या प्रत्येक दिवशी तू आशेने डोळे उघडले, त्या प्रत्येक क्षणाचं उत्तर तुला आज मिळतंय. स्वामी समर्थ कधीही भक्ताला निराश करत नाही. ते फक्त योग्य क्षणाची वाट बघतात आणि आज ती वेळ आली आहे. आज तू तुझं मन पुन्हा उघड, जगाकडे हसून बघ, कारण तुझ्या चेहऱ्यावरचं ते हसू आता इतरांनाही आशेचा संदेश देईल. जे लोक तुझ्याकडे पाहून म्हणायचे तू हरलाय, तेच लोक आता म्हणतील त्याचं नशीब उघडेल. आणि हे सगळं स्वामी समर्थांच्या कृपेने शक्य झालंय. आज जेव्हा तू स्वामींचं नाव घेणार आहेस तेव्हा तुझ्या अंगावर काटा येईल, कारण तुला जाणवेल की ते खरोखरच जवळ आहेत. ते तुझ्या पाठीशी उभे आहेत आणि हळुवारपणे म्हणतात, बाळा, आता तू निर्धास्त राहा. तेवढं हवं होतं ते सगळं तुला मिळालं आहे. तुझ्या जीवनात आता स्थैर्य येईल. जे काही ताण, दडपण आणि सगळी बेचैनी होती ती हळूहळू नाहीशी होईल. तुला तुझ्या मनात एक नवीन आत्मविश्वास जाणवेल. मी एकटा नाही, माझ्या पाठीशी स्वामी समर्थ आहे. आणि हा आत्मविश्वास म्हणजे स्वामींचं सर्वात मोठं वरदान आहे. आजपासून तू जे काही करशील ते यशस्वी होईल. तुझ्या हातात जादू आहे, कारण आता तुझ्या हातात स्वामींचा आशीर्वादाचा आहे. जे तू बोलशील ते खरंच होईल. तू जे स्वप्न पाहशील ते पूर्ण होईल आणि तू जे ठरवशील ते साध्य होईल. स्वामी म्हणतात आजपासून तुझ्या आयुष्यातून अश्रू नाही, फक्त आनंद राहील. कारण तू श्रद्धेने आमचं नाव घेतलं आणि आता आम्ही तुझ्या घरात सुखाचा दीप प्रज्वलित केला आहे. आजपासून तुझ्या जीवनातील प्रत्येक सकाळ तुला नवी आशा देईल. प्रत्येक संध्याकाळ तुला समाधान देईल आणि प्रत्येक दिवस तुला सांगेल की तू योग्य मार्गावरच चालला. हीच ती गोड बातमी आहे जी फक्त एका क्षणापुरती नाही, तर ती पुढील काळातही तुझ्या जीवनाला प्रकाश देत राहील. आता तू मागे होऊन बघशील, जेव्हा तुला जाणवेल की तू किती लांब प्रवास केला आहे, किती वेळा तू अंधारात चालला तरी तू थांबला नाहीस. हेच तुझं मोठेपण आहे. आणि स्वामी सांगतात, ज्याने हार मानली नाही
त्याला मी स्वतः यश देतो. आज तेच घडलं आहे. आज स्वामी समर्थ स्वतः तुझ्या बाजूने उभे आहे आणि म्हणतात, बाळा तुझा काळ आला आहे. आज तुझ्या घरात चैतन्याचं वातावरण आहे. काहीतरी शुभ घडतंय असं तुला आतून जाणवते. घरातील हवा हलकी वाटते, मन प्रसन्न वाटते आणि डोळ्यात चमक आली आहे. हीच ती गोड बातमीची सुरुवात आहे. कारण स्वामी म्हणतात, जेव्हा मी कुणावर कृपा करतो तेव्हा त्या घरात आधी वातावरण बदलतं, मग परिस्थिती बदलते आणि शेवटी नशीब बदलतं. बाळा तुला आता ज्या दिशेने चालायचे त्या दिशेने यश तुझी वाट पाहते. तू केलेल्या प्रत्येक प्रयत्नाला आता अर्थ मिळणार आहे. एखादं काम जे खूप दिवस अडकलेलं होतं ते अचानक मार्गी लागेल आणि एखादं स्वप्न जे अपूर्ण राहिलं होतं ते आता पूर्ण होईल. आणि हे सगळं घडेल अगदी सहज, कारण स्वामी समर्थ आता तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत. बाळा तुझ्या घरात आता समाधानाचं राज्य असणार आहे. या ठिकाणी आधी चिंता होती तिथे आता शांती असेल. जिथे अश्रू होते तिथे आता हसू असेल. जिथे रिक्तपणा होता तिथे आता आनंदाचा आवाज घुमेल. आणि या सगळ्यांचं कारण आहे तुझी श्रद्धा. तू किती अडचणीत होता तरी तू स्वामींचं नाव घेणं सोडलंच नाही. आणि म्हणूनच आज स्वामी समर्थ तुला सांगत आहे, बा तुझी श्रद्धा व्यर्थ गेली नाही. आता तुला ज्या गोष्टीसाठी जीवनातले अनेक प्रश्न आपोआप सुटताना दिसतील, त्या गोष्टीसाठी तू काळजी करत होता त्या आज सहज सुटतील. एखादं नातं सुधारेल, एखादी संधी तुझ्या दारात येईल आणि तुझ्या मनातला गोंधळ नाहीसा होईल. कारण जेव्हा स्वामींचं संरक्षण मिळतं तेव्हा विश्व स्वतः तुझ्यासाठी काम करू लागतं. स्वामी म्हणतात, बाळा तुला आता तुझ्या आयुष्याचं खरं सौंदर्य दिसेल. जे तू गमावलं असं वाटत होतं ते आता नव्या रूपात तुझ्या समोर येणार आहे. जेव्हा एक दार बंद होतं तेव्हा दुसरं दार उघडण्यासाठी वेळ लागतो, पण आज ते दुसरं दार उघडलं आहे आणि त्या दारातून येणारा प्रकाश म्हणजेच ही गोड बातमी आहे. आजपासून तुझ्या प्रत्येक गोष्टीला हात लावशील, त्यात यश मिळेल. तुला स्वतःवर विश्वास येईल आणि तुला जाणवेल की आता कोणीही तुला थांबवू शकत नाही, कारण माझ्या पाठीचे स्वामी समर्थ आहे. आणि तो विचार तुझं सर्वात मोठं सामर्थ्य होईल. जेव्हा तुझ्या आयुष्यात गोड बातमी येते तेव्हा ती एक फक्त क्षणाची सुखवार्ता नसते, ती तुझ्या जीवनात परिवर्तनाची सुरुवात असते. आजपासून तुझ्या जीवनात ज्या गोष्टी घडणार आहेत त्या तुला कायमस्वरूपी बदलून टाकतील. तुला मिळणारं यश फक्त तुला नव्हे तर तुझ्या कुटुंबालाही आनंद देईल. तुझं भाग्य आता वाढत्या मार्गावर आहे. स्वामी म्हणतात, तू आता जरा थांबून स्वतःकडे पहा. तुला जाणवेल की तू पूर्वीपेक्षा अधिक शांत, स्थिर आणि मजबूत झाला. हे स्वामींचं वरदान आहे. कारण खरा आशीर्वाद म्हणजे बाहेरचं नव्हे तर आतून मिळणारं बळ. आणि आता ते बळ तुझ्या अंगात उतरलं आहे. तू आता पुढे जे काही ठरवशील ते साध्य होईल. तू स्वतःसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी चांगलं काहीतरी करशील. कारण आता तुझ्या हातात स्वामी समर्थांचं कार्य आहे. तुझं जीवन आता इतरांसाठी प्रेरणा बनणार आहे. जे लोक निराश आहेत ते तुझ्याकडे पाहून म्हणतील, स्वामी समर्थ खरंच आहे. बाळ लक्षात ठेव, स्वामी म्हणतात कधीही श्रद्धा सोडू नको. आज तुला गोड बातमी मिळाली आहे, पण ही कृपा कायम राहावी यासाठी तू दररोज त्यांच्या नावात मन गुंतव. रोज सकाळी त्यांच्या चरणी नमस्कार कर आणि रोज रात्री त्यांच्या नावाने दिवस संपव. कारण जेव्हा तू त्यांच्या गावात जगतो तेव्हा तुझं जीवन सतत प्रकाशमान राहतं. आता पुढचे दिवस तुझ्यासाठी सुवर्ण संधीचे असतील. तुला मिळणारी ही बातमी म्हणजे सुरुवात आहे. आता पुढे तुला अनेक आशा सुखवार्ता मिळतील. तुझं नशीब आता स्थिरतेकडे येईल, यशाकडे आणि समाधानाकडे चाललं आहे. बाळा आता तू फक्त येणारा ऐकणारा भक्त नाही तर अनुभवणारा भक्त झालाय. तू आता त्या अवस्थेत पोहोचला जिथे श्रद्धा आणि कृपा एकत्र येतात. आता तुला कोणतीही भीती वाटणार नाही, कारण तुला ठाऊक आहे स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. आजपासून तू ज्या दिशेने चालशील तिथे विजयच विजय आहे. ज्या गोष्टीत तू हात लावशील, घालशील ती यशस्वी होईल. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू, तुझ्या बोलण्यातली शांती आणि तुझ्या डोळ्यातला आत्मविश्वास हे तुझ्या गोड बातमीचं चिन्ह आहे. तू आता शांत बसून फक्त एक गोष्ट म्हण, जय जय स्वामी समर्थ, आणि पहा प्रत्येक क्षणात तुझ्या आजूबाजूला चमत्कार घडायला लागतील. कारण ज्याची तू वाट पाहत होता ती बातमी तर आलीच आहे, पण तिच्यासोबत आली आहे एक नवं जीवन, स्वामी समर्थांच्या अखंड कृपेचं जीवन. स्वामी म्हणतात, आजचा दिवस तुझ्या आयुष्यात एक नवा प्रकाश घेऊन येतोय. तू ज्याची आतुरतेने वाट पाहत होता तीच गोड बातमी आता तुझ्या दारात येऊन ठेपली आहे. कालपर्यंत तुला वाटत होतं की सगळं थांबलंय, की प्रयत्न व्यर्थ गेले, पण आज स्वामी स्वतः तुझ्या मनात आनंदाचा किरण पेटवणार आहे. हे क्षण विशेष आहे, कारण आजपासून तुझं नशीब नवा अध्याय लिहायला सुरुवात करणार आहे. जेव्हा मन थकून जातं तेव्हा आमचं नाव घे.
आम्ही जिथे पोहोचतो तिथे आज तू जरा शांत बस, खोल श्वास घे आणि मनापासून जय जय स्वामी समर्थ म्हण. कारण त्या शब्दात एक अदृश्य शक्ती आहे. ती शक्ती तुझ्या थकलेल्या आत्म्याला नवजीवन देईल. तुझ्या हृदयातील चिंता, अस्वस्थता, काळजी सगळं आता शांत होत चाललं आहे. जणू काही वादळानंतरचा शांत सागर. तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक अडथळ्याच्या मागे काहीतरी कारण असतं. कधी कधी आपण जे गमावतो त्यातूनच मोठा आशीर्वाद येतो. स्वामी म्हणतात, जो आशीर्वाद ठेवतो त्याच्यावर विश्वास असतो त्याच्यासाठी सर्व मार्ग आपोआप उघडे होतात. आजचा दिवस तसंच आहे. तुझ्यासाठी बंद असलेले दरवाजे आता आपोआप उघडणार आहे. तुला जी बातमी मिळणार आहे ती फक्त आनंदाची नाही, ती तुझ्या कर्मफळाची खूण आहे. तू केलेल्या प्रयत्नांचं फळ आता होतात येणार आहे. हे नशिबाचं नव्हे तर तुझ्या श्रद्धेचं फळ आहे. तू विश्वास ठेवला होता, हार मानली नव्हतीस, म्हणून आज विश्व तुला उत्तर देत आहे. देव नेहमी उशीर करतो पण कधी चुकीचा वेळ देत नाही. तू वाट पाहिली, थांबला, मनात हजार शंका आल्या तरी श्रद्धा सोडली नाही. पण आता तुझ्या संयमाचं सोनं होणार आहे. एखाद्या ओसाड शेतात पाऊस पडावा आणि सगळं हिरवगार व्हावं तसं काहीतरी तुझ्या आयुष्यात घडणार आहे. तू विचार करशील, ही गोड बातमी कशी मिळेल, कोणत्या मार्गाने? पण स्वामी म्हणतात, आमचा मार्ग कधीही मानवी बुद्धीने समजत नाही. आमचं कार्य आमच्या वेळेवर होतं. म्हणून आता विचार सोड, फक्त मनापासून धन्यवाद दे. कारण ही बातमी ही तुला मिळणार आहे आता निश्चितच आहे. कदाचित कोणाचा फोन येईल, कदाचित एखादी संधी मिळेल, कदाचित एखादं जुनं अपूर्ण काम अचानक पूर्ण होईल. पण काहीतरी चमत्कारिक तुझ्या नशिबात नक्की घडणार आहे. आजपासून तुझं जीवन एका नवीन टप्प्यात प्रवेश करेल. जेव्हा आम्ही हसतो तेव्हा भक्ताचं आयुष्य फुलतं. आज स्वामी समर्थ तुझ्याकडे हसले आहेत म्हणून तुझ्या घरात सुखाचा दरवळा जाणवेल. घरातलं वातावरण हलकं आनंदी वाटेल. कालपर्यंत जे अशक्य वाटत होतं ते आता शक्य होईल. स्वामींचा आशीर्वाद म्हणजे एक अदृश्य ढाल आहे, जे तुला संरक्षण देते, बळ देते आणि योग्य वेळ योग्य मानसन्मान देते. तुझ्या माणसांना आयुष्यात आणते. आज ते ढाल तुझ्यावर आहे, म्हणून कुणाचं वाईट बोलणं, नकार, अपयशी हे काही तुला थांबवू शकत नाही. तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, श्रद्धा ठेव, संयम ठेव. कारण हे दोन शब्द चमत्कार घडवतात. आजच्या दिवसाची सुरुवात स्वामी समर्थ या नावाने झाली तर दिवसभरात तुला काहीतरी असं ऐकायला मिळेल की तुझं हृदय आनंदाने भरून जाईल. तू ज्या मार्गावर आहेस तो योग्य आहे. फक्त थोडं धैर्य ठेव. जसा सूर्य उगवतो तसं तुझ्या आयुष्यातलं प्रकाशाचं दार आता उघडते. तू आता वाट पाहत होता त्या क्षणाची आणि आता तो क्षण आलाय. स्वामी म्हणतात, भक्ताच्या मनातली इच्छा आमच्यापर्यंत आधीच पोहोचते. म्हणून तू काय मागितलं होतंस हे आम्हाला माहीत आहे. तुझी प्रार्थना ऐकली गेली आहे आणि आजचा दिवस म्हणजे त्या उत्तराचा पहिला टप्पा. तुला जाणवेल की काहीतरी बदलतंय. लोकांचा दृष्टिकोन, परिस्थिती, वातावरण सगळं आज आता सकारात्मक होते. तू आज एक छोटं पाऊल उचल आणि विश्वास ठेव की स्वामींच्या कृपेने सर्व काही तुझ्या बाजूने चाललंय. कोणीही अडचण, कोणतीही संकट आता फार काळ टिकणार नाही. कारण जेव्हा स्वामींचं संरक्षण असतं तेव्हा देवही भक्ताच्या बाजूने उभं राहतात. बाळ, ज्याची तू किती दिवस वाट पाहत होता तिची बातमी आता तुला मिळणार आहे. तू किती दिवस, किती रात्र मनात आशेचा एक दिवा लावून बसला होतास ना. प्रत्येक वेळी मनात विचार यायचा, कधी बरं तो दिवस येईल. कधी तुला असं वाटायचं की आता काही होणार नाही, पण तरी मनात एक छोटासा विश्वास होता, स्वामी समर्थ आहेत माझ्या पाठीशी. आणि बघ बाळ, आज स्वामी समर्थाने तो विश्वास फळाला आणला आहे. असा दिवस हा तुझ्या आयुष्यातला सुवर्ण दिवस ठरणार आहे. ज्या गोष्टीसाठी तू इतक्या काळ धडपड करत होता, ज्या गोष्टीचं तू स्वप्न बघत होता, ती गोड बातमी आज तुला मिळणार आहे. बाळ, ज्याचं मन स्वच्छ असतं, ज्याचे प्रयत्न खरे असतात, त्याचं नशीब मी स्वतः लिहितो. तुझ्या कष्टाचं, तुझ्या प्रार्थनेचं, तुझ्या श्रद्धेचं फळ आता तुला मिळणार आहे. हा तुला ज्या दिशेने फोन येईल, मेसेज येईल किंवा कोणी येऊन बातमी सांगेल तीच गोड बातमी असेल, याची तू बराच काळ प्रतीक्षा करत होता. तू विचार कर, किती वेळा तू स्वामींचं नाव घेतलं होतं, किती वेळा तू म्हणाला होता, स्वामी माझं काम लवकर होऊ द्या. आणि बघ, त्याने तुझी प्रत्येक हाक ऐकली आहे. त्याने तुझी प्रत्येक अश्रू मागे असलेली आशा पाहिली आहे. आज ते स्वतः म्हणतायत, बाळा तू आता चिंता करू नकोस, ती गोड बातमी तुझ्या वाटेवर आहे. कदाचित ती नोकरीची बातमी असेल किंवा पैशाची, एखाद्या मोठ्या संधीची किंवा एखाद्या नात्याची जुळवाजुळव असेल. स्वामी समर्थांना ठाऊक आहे तुला कोणत्या आनंदाची गरज आहे आणि ते तुला आज देणार आहे. देव नेहमी योग्य वेळी देतो आणि आज ती योग्य वेळ आली आहे बाळा. ही वेळ म्हणजे तुझ्या भाग्याचे दार उघडण्याची वेळ आहे.
आज तुला जाणवेल की आयुष्य अचानक बदलू शकतं. तू सकाळी जसा उठला तसा दिवस संपणार नाही, कारण संध्याकाळी तुला ती मिळणारी बातमी ती तुझ्या मनातला नवी उभारी देईल. स्वामी म्हणतात, तू ज्या क्षणी माझं नाव घेतो त्या क्षणी तुझं नशीब बदलायला सुरुवात होतं. आणि तू तर आज रोज त्यांचं नाव घेतोस, म्हणून आज तुला त्यांच्या कृपेचं फळ मिळते. बाळा, आजचा हे क्षण तुला आयुष्यभर लक्षात राहील. तुझं हृदय आनंदाने नाचेल, तुझ्या डोळ्यात पाणी येईल, पण ते पाणी दुःखाचं नाही, समाधानाचं असेल. कारण जे मिळालंय ते हवं होतं ते शेवटी मिळालं. स्वामी म्हणतात, मी माझ्या भक्तांना कधीतरी रिकाम्या हाताने पाठवत नाही, आणि तू त्यांचा खरा भक्त आहेस. तुझ्या मनातली श्रद्धा खरी होती, म्हणून आज तुला गोड बातमी मिळणार आहे. जेव्हा ती बातमी येईल तेव्हा मनात एक क्षणभर थांब आणि डोळे मिटून स्वामी समर्थांना नमस्कार कर, कारण ती त्यांचीच कृपा आहे. तो क्षण तुझ्या जीवनातील वळण बिंदू असेल. त्यानंतरच क्षणानंतर सगळं काही हलकं, आनंदी आणि शुभ होईल. जे माझं नाव घेतात त्यांचं आयुष्य माझ्या हातात सुरक्षित असतं. म्हणून बाळा, आजपासून तुला कोणतीही भीती नाही, कोणतीही चिंता नाही. आता तुझ्या घरात गोड बातमीचं आगमन झालंय. ते दरवाजा उघड आणि आनंदाने हस. तू पाहशील घरात वातावरण बदललं आहे. आई बाबा, पत्नी, पती, मुलं सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य येईल. कारण जेव्हा एक घरात आनंदाची बातमी येते तेव्हा संपूर्ण घर त्या आनंदाने न्हावून निघतं. आज तो क्षण आलाय बाळा. तू जितकं देतो तितकं विश्व तुला परत देतं. म्हणून आज तू आनंद अनुभवतोय, पण तो इतरांपर्यंतही पोहोचतोय. एखाद्या मदत कर, एखाद्याला प्रोत्साहन दे, कारण स्वामींचा आशीर्वाद वाटला की तो वाढतो. आज तुझं मन शांत आहे, कारण जे हवंच होतं ते मिळालं आहे. पण बाळा, हा शेवट नाही, ही तर नव्या सुरुवातीची खूण आहे. स्वामी म्हणतात, ज्याने एकदा माझा चमत्कार पाहिला त्याच्या आयुष्यात नंतर फक्त चमत्कारच घडतात. म्हणून तयार हो, पुढचे दिवस अजून मोठ्या आनंदाने असतील. तू आज अनुभवलंस की श्रद्धा कशी फळ देते. आज तुला जाणवलं की विश्वास ठेवला की विश्व तुझ्या बाजूने काम करायला लागतं. आता जे काही होईल ते तुझ्या भल्यासाठीच होईल. बाळा, आता मागे पाहू नकोस, कारण ज्या क्षणी तुला ती गोड बातमी मिळाली त्या क्षणी तुझं नशीब नव्याने लिहिलं गेलं आहे. त्यामुळे आजपासून तुझं जीवन एका नव्या मार्गावर निघालं आहे. ज्या मार्गावर अडथळे होते ते आता नाहीसे होतील. जिथे तुला अंधार वाटत होता तिथे त्या प्रकाशच प्रकाश असेल. बाळा, आज स्वामी समर्थाने तुझं मन आनंदाने भरून टाकलंय. तो आनंद फक्त काही तासात नाही, तो आयुष्यभर टिकणार आहे. कारण स्वामी समर्थांचा आशीर्वाद एकदा लाभला की तो कधी कमी होत नाही. तो वाढत जातो, तो पसरत जातो, आणि तो तुला प्रत्येक क्षणी उभारी देतो. जरा विचार कर, तू ज्या गोष्टीसाठी वर्षानुवर्ष वाट पाहत होता ती आज मिळाली आहे. किती वेळा तू मनापासून म्हणाला, स्वामी मी इतका प्रयत्न करतोय पण काहीच होत नाही. आज स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा मी तुला दिलं, आणि आता ती योग्य वेळ आज आहे. त्याच्या वेळेवर सर्व काही सुंदर घडतं. ते कधीच उशीर करत नाही, पण घाईही करीत नाही. ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहतात, आणि आज तो क्षण आलाय. आज तुझं जीवन एक सुंदर अध्याय सुरू करते. त्या गोड बातमीचा क्षण लक्षात ठेव, कारण तो क्षण तुला आठवण करून देईल की श्रद्धा म्हणजे शक्ती. आज तू अनुभवलंस की स्वामी समर्थांवर विश्वास ठेवलं की चमत्कार घडतो. तू कधी कल्पना केली होती की आज स्वामी समर्थ असं होईल का? नाही ना. पण बघ, जेव्हा भक्त मनापासून हाक देतो तेव्हा स्वामी समर्थ त्या हाकेला उत्तर देतात. ते म्हणतात, मी माझ्या भक्ताच्या मनात काय आहे ते ओळखतो. तू काही मागच्या आधी मी तुला देतो, आणि तू त्यांचं जिवंत उदाहरण आहे. आता पुढे तुला जे काही मिळेल तेही त्यांच्या कृपेनेच होईल. कदाचित उद्या बाजूने एक शुभ वार्ता येईल, किंवा पुढच्या आठवड्यात अशी एखादी संधी मिळेल जी तुझं आयुष्य बदलून टाकेल. कारण एखाद्या स्वामी समर्थ कृपादृष्टी टाकतात तेव्हा आनंदाचा प्रवाह थांबत नाही. बाळा, आजपासून तुला जाणवेल की वातावरणाचं बदललं आहे. ज्यांनी आधी तुझा यश अशक्य वाटत होतं ते आता आश्चर्याने बघतील. ज्यांनी तुला थांबवायचा प्रयत्न केला ते आता तुझं अभिनंदन करतील. आणि हे सगळं फक्त एका कारणामुळे, कारण स्वामी समर्थ तुझ्या बाजूने उभे आहे. बाळा, ज्याची तू वाट पाहतोय ती गोष्ट ती आता तुला योग्य वेळी देते. कारण मला माहीत आहे की तू जिती चिंता कमी करत होता जाणशील ती किंमत तुला जाणत आहे. बाळा, जेव्हा तू प्रत्येक अडचणीतून शिकला आहेस, प्रत्येक निराशेतून उभा राहिलाय, आणि म्हणून आज तुला ती गोड बातमी मिळाली आहे. आता त्या बातमीचं स्वागत कर, आनंद साजरा कर, आणि त्या आनंदात स्वामी समर्थांचं नाव घे, कारण त्यांनीच हे सर्व शक्य केलंय. आता जेव्हा कधी तुला पुन्हा एखादी गोष्ट उशिरा मिळाली असेल, वाटत असेल, तेव्हा हा दिवस आठव. स्वामी म्हणतात, मी उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही.
म्हणून आता प्रत्येक गोष्टीकडे शांत मनाने बघ, कारण तुला ठाऊक आहे योग्य वेळ आली की स्वामी समर्थ देणारच आहे. आज ज्या गोष्टी गोड बातमीचा आनंद तू अनुभवतो आहे ती फक्त तुझ्यासाठी नाही, ते तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे. कारण स्वामी समर्थांचा आशीर्वाद जेव्हा एका व्यक्तीवर पडतो तेव्हा त्याचा प्रकाश संपूर्ण घर उजळवतो. तू आता पाहशील घरात आनंदाचा ओलावा पसरलाय, घरात शांतता आहे, हसू आहे, समाधान आहे. हे सगळे स्वामी समर्थांच्या कृपेने शक्य झाले. तू माझ्यावर विश्वास ठेव, बाकी सगळं मी पाहतो. आणि तू विश्वास ठेवला आहेस म्हणूनच आज तुला गोड बातमी मिळाली आहे. मला आता पुढे तू जे करशील त्यात यशच मिळेल. तुझं मन स्वच्छ आहे, विचार सकारात्मक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या पाठीशी स्वामी समर्थ आहे. बा ज्या क्षणी तू ती गोड बातमी ऐकलीस त्या क्षणी माझा हात तुझ्या डोक्यावर होता. तुला वाटत असेल की ती गोष्ट योगायोगाने झाली, पण नाही बाळा, ती बातमी तुला कृपा आहे. त्या आनंदासाठी तू दिवस रात्र प्रार्थना करत होता तो आनंद आज तुझ्या दारी आलाय आणि तो फक्त सुरुवात आहे. आजपासून तुझ्या आयुष्यात सतत चांगल्या गोष्टी घडत जातील. तुझ्या गोष्टीसाठी धडपडत होता ती आज सहज मिळेल. ज्या लोकांनी तुला दुर्लक्षित केलं ते आता तुझा सन्मान करतील. ज्या संधी तुला हातातून निसटल्या होत्या ते आता पुन्हा परत येतील. स्वामी म्हणतात विश्वास ठेव, कारण माझं वेळच घड्याळ नेहमी अचूक जाजला. आणि आता बाळा, आज तुझ्यासाठी जे घड्याळ वाजलं आहे ती वेळ आहे तुझ्या उन्नतीची, तुझ्या आनंदाची आणि तुझ्या यशाची. आता तुला कोणीही थांबवू शकणार नाही, कारण तुझ्या पाठीशी स्वतः स्वामी समर्थ आहे. त्या गोड बातमीचा क्षण आठव जेव्हा तुझं मन थरथरलं आणि डोळ्यात आनंद अश्रू आले. तो क्षण म्हणजे तुझ्या भक्तीचं फळ आहे. स्वामी म्हणतात मी भक्ताला नेहमी योग्य क्षणी आनंद देतो, जेव्हा तो मनाने पूर्ण समर्पित असतो. आणि तू तसं केलंस म्हणून आज तुझं जीवन एक उजळलं आहे. आता बाळा, आता त्या गोड बातमीला फक्त एक घटना म्हणून पाहू नको, ती म्हणजे स्वामी समर्थाने दिलेला एक संकेत आहे की तू योग्य मार्गावर आहेस, तू योग्य दिशा घेतली आहे. आता मागे वळून पाहू नको, कारण पुढचं भविष्य प्रकाशमान होते. आता स्वामी समर्थ म्हणतात मी तुझं नाव माझ्या चरणाशी जोडलं आहे, म्हणून तुला आता भीती नाही, काळजी नाही, असुरक्षितता नाही. आता तुला फक्त श्रद्धेचा, प्रेमाचा आणि आनंदाचा मार्ग दिसेल. आज तुझं हृदय आनंदाने भरलं आहे ना, हे फक्त त्या बातमीमुळे नाही, तर कारण तुला आता कळलं आहे की देवेवर खरोखर ऐकतो आणि तो विश्वास केला जातो. तो खरोखर उत्तर देतो, तो थांबतो पण देतो तेव्हा तो भरभरून देतो. पण आता तुझं जीवन जणू नव्याने फुललं आहे. जशी पावसाच्या पहिल्या सरीने कोरडं झाड हिरवं होतं तसं तुझं मन पुन्हा जिवंत झालंय. आता तुला पुन्हा स्वप्न पाहायची आहेत आणि ते पूर्ण करायचे आहे. स्वामी म्हणतात आनंद मिळाल्यावर थांबू नकोस, तो आनंद इतरांपर्यंत पोहोचव. म्हणून बाळा, आज तू स्वतःसाठी आनंद अनुभवतो आहेस, पण उद्या एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आण. कारण जेव्हा तू इतरांच्या आयुष्यात प्रकाश आणतो तेव्हा तुझ्या आयुष्यातील प्रकाश 10 पट वाढतो. तुझ्या मनातल्या प्रत्येक इच्छेचा पाया श्रद्धा आहे. तू जर ती श्रद्धा कायम ठेवली तर तुझं जीवन नेहमीच उंच उडेल. आजची ही गोड बातमी म्हणजे विश्वाने तुला दिलेला संदेश आहे की तू योग्य दिशेने चालला आहेस. थांबू नकोस, अजून बरेच काही मिळवायचं आहे. स्वामी म्हणतात मी तुला एकदा आशीर्वाद दिला तर मी तुला कधीच सोडत नाही. म्हणून बाळा, आता तुला आयुष्यात एक नवीन आत्मविश्वास घेऊन पुढे जायचं आहे. तुझं प्रत्येक पाऊल आता यशाकडे नेल. जिथे आधी तुला दरवाजे बंद दिसत होते तिथे आता नवीन दरवाजे उघडतील. बाळा, त्या मनातल्या शंकेचा सगळ्या सावल्या दूर कर, कारण ज्या क्षणी तुला ती गोड बातमी मिळाली त्या क्षणी तुझं भाग्य बदललं आहे. आता तुला फक्त एकच काम आहे, प्रत्येक क्षणात स्वामींचं नाव घेत राहा, कारण त्याचं नावात तुझं रक्षण आहे आणि त्याचं नावात तुझं सुख आहे. तू बघशील आता आयुष्य हळूहळू वेगळ्या दिशेने जाऊ लागेल. जिथे आधी निराशा होती तिथे आता आशा दिसेल. जिथे ताण होता तिथे आता शांतता मिळेल. जिथे दार बंद होतं तिथे आता नवं दार उघडेल. स्वामी म्हणतात बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे, पण कोणत्याही गोष्टीची चिंता करू नकोस. तू फक्त मनात श्रद्धा ठेव, विश्वास ठेव, कारण तीच तुझी खरी शक्ती आहे. तू आज अनुभवलंस की जसं एक छोटं होणार का हे झालं, मध्य बदललं आणि त्या क्षणी तुला जाणवत असेल की देव खरोखर असतो. तू म्हणालास स्वामी, जर तुम्ही आहात तर मला एखादा संकेत द्या, आणि बघ त्यांनी तो संकेत तुला दिला त्या गोड बातमीच्या रूपात. आता तुला उमगेल की प्रत्येक उशीर, प्रत्येक संघर्ष हा तुझ्या तयारीचा भाग आहे. स्वामी म्हणतात जेव्हा मी माझ्या भक्ताला काही मोठं देतो तेव्हा त्याला आधी त्यासाठी तयार करतो. म्हणून बाळा, तू ज्या अडचणी अनुभवल्या त्या निर्थक नव्हत्या. त्या सगळ्या अडचणींनी तुला आजच्या या क्षणासाठी घडवलं आहे.
आता तुझ्या अनुभवाचं सोन न कर, त्या आठवणीवर हस आणि मनात म्हण, स्वामी समर्थ तुम्ही मार्गदर्शक आहात. कारण ज्या देवाने तुला या आनंदापर्यंत आणलं, तो देव तुला अजून पुढे नेणार आहे. तू पाहशील आता प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं घडेल. कधी एखादं चांगलं काम, कधी एखादी नवी भेट, कधी अचानक एखादी चांगली संधी. सगळं तुझ्या श्रद्धेचं फळ आहे. बाळा, तू माझं नाव घेत राहा. मी तुझ्यासाठी प्रत्येक मार्ग मोकळा करत राहीन. आणि तू जर असाच श्रद्धेने पुढे चालला तर स्वामी समर्थ तुला अशा उंचीवर नेतील जे तू स्वतःच आश्चर्यचकित होशील. आज या गोड बातमीने तुझं हृदय आनंदाने भरलं आहे. तीच बातमी तुझ्या जीवनातल्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे. तू आता मागे नाही, पुढे पहा. कारण भूतकाळ फक्त शिकवतो, पण भविष्य बांधतो. आणि तुझं भविष्य आता स्वामींच्या समर्थांच्या कृपेने उजळत आहे. बाळा, आजपासून तुझ्या घरात केवळ आनंदच नाही, तर एक सकारात्मक ऊर्जा पसरलेली असेल. लोक येतील आणि म्हणतील, काय बदललं तुझ्या आयुष्यात? आणि तू हसत म्हणतील, स्वामी समर्थ माझ्या आयुष्यात आले. स्वामी म्हणतात, बाळा, तू माझ्यावर प्रेम केलं म्हणून मी तुझ्यावर कृपा केली. ते प्रेम म्हणजे फक्त प्रार्थना नाही, तर विश्वास. जिथे तू म्हणालास, मला माहीत आहे स्वामी माझं भलंच करतील, त्या क्षणी विश्वाने तुझ्या बाजूने काम करायला सुरुवात केली. आता तुला जे काही मिळेल ते फक्त वाढतच जाईल. तुझं नशीब उजळेल, तुझ्या चेहऱ्यावर तेज येईल, तुझ्या शब्दांना बळ मिळेल आणि तुझ्या कृतीमध्ये यश येईल. ज्याच्या मनात आनंद आहे त्याच्याकडे विश्वाचं लक्ष वेधलं जातं. म्हणून बाळा, आनंद कायम ठेव. दुःख आलं तरी हस, कारण तुला माहीत आहे स्वामी समर्थ काहीतरी चांगलं घडवणार आहे. आज तू ती गोड बातमी ऐकलीस, पण उद्या तुला जाणवेल ही तर फक्त पहिली पायरी. पुढे अजून मोठा आनंद, अजून मोठं यश तुझ्या वाटेवर आहे. म्हणतात, मी भक्ताच्या आयुष्यात चमत्कारांची साखळी तयार करतो. आज पहिला चमत्कार झालाय, उद्या दुसरा होईल आणि परवा तिसरा. आणि प्रत्येक वेळी तुला जाणवेल माझ्या मागे एक अदृश्य शक्ती आहे जी मला पुढे नेत आहे. बा, त्या शक्तीवर विश्वास ठेव. ही शक्ती म्हणजे स्वामी समर्थांची कृपा आहे. ती कधी कमी होत नाही, ती सतत वाढत जाते. आता फक्त तू एकच वचन दे स्वतःला की तू कधीच श्रद्धा सोडणार नाही, कधीच नकारात्मक विचार करणार नाही आणि प्रत्येक अडचणीत जय जय स्वामी समर्थ म्हणत राहशील. हा तुझं भाग्य नव्याने फुलणार आहे. जी दारं बंद होती ती आज एकामागून एक उघडू लागतील. तुला जो फोन, ती बातमी, ते उत्तर किंवा ती संधी होती ना, ती आज मिळणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ताचं मन जर शुद्ध असेल तर ते देव त्याला त्याचं हवं ते देतो. आणि आज तो क्षण आहे जिथे तुझ्या मनातील प्रार्थना फळाला येते. कधी कधी आपल्याला वाटतं की इतका प्रयत्न करूनही काही मिळत नाही, पण स्वामी म्हणतात, थांब, संयम ठेव. माझं वेळापत्रक वेगळं आहे, पण मी उशीर करत नाही. तू ज्यासाठी दिवस रात्र मनापासून इच्छा केली त्याचं उत्तर आज तुला मिळणार आहे. तू हसणार आहे, तुझ्या डोळ्यात आनंदाश्रू येतील, कारण स्वामींनी ठरवलंय आज तुला सुख देण्याचं. आजच्या या क्षणी एक वेगळी शक्ती तुझ्या आयुष्यात उतरत आहे. ती म्हणजे आशीर्वादाची लाट. ही लाट जेव्हा तुझ्या आयुष्यात येते तेव्हा सगळं काही बदलतं. तुझ्या घरात समाधान येतं, तुझ्या चेहऱ्यावर तेज येतं आणि तुझ्या मनात शांतता निर्माण होते. ही गोड बातमी फक्त बाहेरून नाहीये, ती आतून बदल घडवणारी आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा तुला वाटतं की काहीच होणार नाही, तेव्हा मीच येतो तुझ्यासाठी. आज तो क्षण आहे, तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडवणार आहे. तुला न कळता तू एका नव्या अध्यायात प्रवेश करतोय. कदाचित ती नोकरीची बातमी असेल, कदाचित तुझ्या प्रिय व्यक्तीकडून आलेला संदेश किंवा एखाद्या मोठ्या संधीचं दार उघडणार आहे. पण जे काही असेल ते तुझं आयुष्य बदलून टाकेल. मनात विश्वास ठेव, श्रद्धा, आता शब्दात चांगुलपणा ठेव आणि कृतीत सातत्य ठेव. मग देव तुझ्या सोबत चालतो. आज तुझ्या मनात जो आनंद आहे तो फक्त सुरुवात आहे. तू कल्पना करून शकणार नाही इतकं चांगलं पुढे घडणार आहे. तू थोडा वेळ शांतपणे बस आणि स्वामींचं नाव घे, जय जय स्वामी समर्थ. आणि त्या नावातच तुला शांततेची आणि शक्तीची अनुभूती मिळेल. आजचा दिवस तुला आनंद देणार आहे. हा दिवस तुला सांगतोय की विश्वास कधी कमी करू नकोस, कारण देव कधी आपल्या भक्तीची प्रार्थना वाया जाऊ देत नाही. कदाचित उत्तर उशिरा येईल, पण जेव्हा येईल तेव्हा ते चमत्कारासारखं येतं. हा तुझ्यासाठी तो चमत्कार सुरू झाला आहे. तुझ्या घरात आज सकारात्मकता पसरत आहे. जे काही ढग तुझ्या मनावर होते ते आता दूर जात आहे. तुझं भाग्य उजळते, कारण स्वामींच्या कृपेचा हात तुझ्या डोक्यावर आहे. तुला जिथं वाटत होतं की सगळं थांबलंय, तिथे आता नवीन दिशा मिळते. स्वामी म्हणतात, तू जे काही करतोय ते श्रद्धेने कर, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्या मागे उभा आहे. हे शब्द फक्त आश्वासन नाही, तर आशीर्वाद आहे. आज तो आशीर्वाद फुलतो आहे तुझ्या आयुष्यात. तू अनुभवशील की अचानक गोष्टी नीट जुळायला लागल्या आहे. लोक तुला साथ देऊ लागली आहे, कामात यश मिळू लागेल आणि मनातील ताण वितळेल. कधी वाटलं नव्हतं की एवढं लवकर आनंद येईल, पण स्वामी म्हणतात, मी आहे ना, मग भीती कसली.
हा तो दिवस आहे जेव्हा भीतीचं सावट निघून जाईल आणि आत्मविश्वासाने तुझं मन भरून जाईल. तुझं जीवन नव्याने सुरू होणार आहे. ही गोड बातमी तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरेल. त्या आनंदासाठी मनापासून स्वामींना धन्यवाद दे. त्यांच्या चरणी नतमस्तक हो, कारण त्यांनी तुला अंधारातून प्रकाशाकडे नेलाय. त्यांच्याशिवाय, त्याच्या नावाशिवाय दुसरा कोण आधार नाही. तुझ्या घरात आता प्रकाश येईल, धन येईल, समाधान येईल आणि सुखाचं वास्तव्य होईल. ही केवळ भविष्यवाणी नाही, ही श्रद्धेची साक्ष आहे. जेव्हा तू जय जय स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा त्या शब्दात एक चमत्कारी शक्ती असते जी तुझ्या जीवनात घडामोडी बदलते. आजची शक्ती तुझ्या आसपास आहे. तू थोडा वेळ डोळे मिटून शांतपणे बस आणि जाणव की तुझ्या मनात शांततेचा उतरते आहे. ही जी शांती म्हणजे स्वामी समर्थांची उपस्थिती. म्हणतात, भक्ता आज हा काळ तुझ्या बाजूने होते, भिवू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. आज जे काही घडणार आहे ते तुझ्या भल्यासाठी आहे. काही गोष्टी तुला समजणार नाही, पण त्यातही मार्गदर्शन स्वामींचं आहे. कारण जे हरवलं होतं ते परत मिळण्यासाठी आणि जे अपूर्ण होतं ते पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस खास आहे. हा स्वामींचा हात तुझ्या डोक्यावर आहे. तुला जाणवेल की वातावरण बदलते, घरात समाधान पसरते, मनात शांती आहे आणि आजूबाजूला सगळं सुखसारखं वाटते. हीच ती दिव्य ऊर्जा आहे जी फक्त स्वामी समर्थांच्या नावात असते. जय जय स्वामी समर्थ हे नाव जसं उच्चारशील तसं तुझं मन हलकं होते, कारण हे नावच तुझं रक्षण करते. बघता, तू जोपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवतील तोपर्यंत मी तुझ्या प्रत्येक अडचणीचं उत्तर देईन. आणि म्हणून आज तू अनुभवशील की ज्या गोष्टी तुला अवघड वाटत होत्या त्या आता सोप्या वाटत आहे. ज्या लोकांनी तुला समजून घेतलं नाही ते आता तुला आदराने पाहतील आणि ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नव्हता ते आता तुझं उदाहरण देतील. हे तर स्वामींचा वैभव आहे. आज तुझ्या आयुष्यात नवीन मार्ग सुरू होते. हा मार्ग चांगल्या संधीने, आनंदाने आणि सुखाने भरलेला आहे. तुला वाटेल की हे सगळं कसं घडलं, पण खरं सांगायचं तर जेव्हा तू मनापासून जय जय स्वामी समर्थ म्हणाला तेव्हाच हे सर्व सुरू झालं होतं. तुझ्या मनातील श्रद्धा ही चावी होती जी या आनंदाच्या दाराला उघडते. जेव्हा तुझं मन शुद्ध असतं तेव्हा तुझं प्रत्येक स्वप्न वास्तवात बनतं. आज तुझी ती स्वप्न आकार घेत आहे. ज्या गोष्टीसाठी तू इतका काळ धडपड होता ती आता तुला सहज मिळते. पण ही सहजता तुला फसवू नको, कारण त्यामागे तुझा विश्वास आणि तुझा संयम आहे. तू हार मानली नाहीस म्हणून आज तुझा विजय आहे. स्वयं म्हणतात, तू आता माझं नाव घे आणि भीती सोड. जेव्हा तू त्या नावात रमतो तेव्हा तुझं मन मजबूत होतं. तुला जाणवते की काहीतरी तुझ्या बाजूने आहे जे तुला नेहमी संरक्षण देतं. आणि हो, ते म्हणजे स्वामींचा अदृश्य हात. आज तो हात तुझ्या डोक्यावर आहे आणि म्हणतोय, बाळ आता काहीतरी चिंता करू नको. ही गोड बातमी फक्त एका दिवसाचा आनंद नाही, ही त्या नावा जीवनाची सुरुवात आहे जिथे तुझ्या प्रत्येक दिवसाचा समाधान असेल. तू जे काम करत होता, हातात घेतोय ते यशस्वी होईल. ते लोक तुझ्या आयुष्यात योग्य आहे ते तुझ्या जवळ येतील आणि जे तुझं नुकसान करताय ते हळूहळू दूर जातील. ही स्वामी समर्थांची योजना आहे जे नेहमी तुझ्या भल्यासाठी असते. आज तू स्वतःकडे बघ. तुझं मन आता भीतीने भरलेलं नाही, तर ते शांत आणि आहे, स्थिर आहे आणि विश्वासाने ओतप्रोत आहे. हा विश्वासात तुझं खरंच सामर्थ्य आहे. स्वामी म्हणतात, विश्वासातच माझं रूप आहे आणि तू त्या रूपात एक रूप होत चाललंय. कधीतरी वाटतं की सगळं कठीण झालंय, पण स्वामी म्हणतात, कठीण काळ म्हणजे मी तुला तयार करत आहे. तू फक्त आता तयार झालाय आणि म्हणूनच आज तुला गोड बातमी मिळते. ती तुला सांगते की आता वेळ आले उंच बरेरी घेण्याची, नवा मार्ग स्वीकारण्याची. आज तुझ्या जीवनात जे घडतंय त्यामागे एक गूढ योजना आहे. ती स्वामी समर्थांनी आखली आहे. ते म्हणतात, मी माझ्या भक्ताला कधीच एकटं सोडत नाही. म्हणून तू कुठेही असेल, कोणत्याही परिस्थिती असेल, तुला जाणवेल की काहीतरी दिव्य तुझ्या आसपास आहे. तीच कृपा तुला यश, धन, समाधान आणि प्रेम देईल. बाळ, जेव्हा वेळ बदलते तेव्हा नशीबही बदलतं, पण त्याच्या मनात मी आहे त्याच्या नशिबात कायम चांगलंच राहतं. आणि आता तुझ्या आयुष्यात तोच काळ सुरू झालाय जो या गोड बातमीची वाट पाहतोय. तीच केवळ आनंदाची सुरुवात नाही, ती तुझ्या नव्या अध्यायाची घोषणा आहे. तुझं जीवन आता एका नव्या दिशेने जाणार आहे, जिथं तुझा ताण नाही, त्रास नाही, फक्त समाधान, यश आणि आशीर्वाद आहे. आज तुला जाणवेल की तुझ्या प्रत्येक पावलावर काहीतरी दिव्य शक्ती तुला मार्ग दाखवते. जेव्हा तू एखादं पाऊल टाकतोय तेव्हा तुला वाटतंय की हे माझ्यासाठी नाही, कोणीतरी माझ्या मागे आहे. हाच तो स्वामी समर्थांची शक्ती आहे. ते तुझ्या मनात म्हणत आहे, आता काळ तुझा आहे रे भक्ता. तुझे विचारशील जे आता पूर्ण होईल. बघ, ज्या अडचणीने तुला त्रास दिला त्या आता निघून चालले आहे. ज्या गोष्टीसाठी तू रात्री जर झोपला नव्हता, विचार करत होता, ती आता सोडवली गेली. स्वामी म्हणतात, कधी कधी मी तुला थोडं थांबवतो, कारण जे तुला मिळणार होतं ते मोठं असतं आणि म्हणून हा उशीर आता झाला होता.
आपण आता हा उशीर संपला आणि तुझ्या जीवनात उजेडाचा सोहळा सुरू झालाय. तू माझं नाव घेशील आणि मी तुझ्या पुढे चालत राहीन. तू फक्त श्रद्धा ठेव. आजपासून तुझ्या मनात नकारात्मक विचार ठेवू नको, कारण ज्या क्षणी तू माझं होईल असं विचारतोस का, तर त्या क्षणी तुझं शंका घेतो. आणि जिथे शंका असते तिथे कृपा थोडी मंदावते, पण जिथे विश्वास असतो तिथे कृपा ओसंडून वाहते. तू स्वतःला आता एक बदललेला माणूस म्हणून अनुभवशील. तुला जाणवेल की तू आता आधीपेक्षा चिंत आणि स्थिर आणि आत्मविश्वासी भरलेला आहेस. ज्यातून तू आधी घाबरला होता त्या गोष्टी आता तुला तुच्छ वाटतील, कारण स्वामी समर्थ तुझ्या अंतःकरणात सामावले आहे. ते म्हणतात, ज्याच्या मनात मी आहे त्याला कुणी हरवू शकत नाही. तुझ्या घरात आता प्रकाश वाढतोय. काही दिवसांपूर्वी जे वातावरण जड वाटत होतं ते आता हलके झाले आहे. सकारात्मक ऊर्जा पसरली आहे. कधी आता वाटेल की अचानक सगळं सुरळीत चालू आहे, तेव्हा लक्षात ठेव, हा चमत्कार नाही, ही कृपा आहे. कृपा म्हणजे जेव्हा भक्तांचं नशीब त्याच्यासाठी काम करू लागतं आणि आजपासून तुझं नशीब तुझ्या बाजूने काम करत आहे. बघ, जे लोक तुला कमी लेखतायत ते आता तुला मान देऊ लागतील. जे तुला दूर ठेवायचे होते ते आता तुला शोधत येतील, कारण तुझ्या चेहऱ्यावर आता एक वेगळं तेज आहे. जे तेज फक्त बाहेरून नाही, ते आतून असतं. जेव्हा मन शांत होतं आणि आत्मसमाधानी असतो तेव्हा त्या शक्तीतून, व्यक्तीतून प्रकाश झळकतो. तोच प्रकाश तुझ्या आज झळकतोय, कारण स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं मन उजळत आहे. स्वामी म्हणतात, तू जे काही गमावलंय ते सगळं तुला परत मिळेल, पण त्याचं मूल्य आता तुला कळेल. आता जी गोष्ट तुला आधी त्रासदायक वाटत होती तीच आता तुला शिकवण देईल. तू आज अधिक शहाणा, संयम आणि नम्र झालाय आणि हेच गुण तुला पुढे नेऊन मोठं यश मिळवून देतील. हा तुला आयुष्यातील अंधार निघून चाललाय. आता तुला ज्या दिशेने जावंसं वाटते तिकडे मार्ग मोकळा होईल. तुझ्या मनातल्या ज्या छोट्या छोट्या इच्छा ज्या तू स्वामींसमोर बोलायचास त्या सगळ्या आता वास्तवात बनवते. कारण स्वामी म्हणतात, मी भक्ताच्या प्रत्येक शब्द ऐकतो, पण उत्तर माझ्या योग्य वेळेला देतो. आणि बघ, तोच वेळ, योग्य वेळ आता आलाय. तुझं भाग्य जागं झालंय. जे लोक तुला म्हणायचे हे तुझ्याकडून होणार नाही तेच आता म्हणतील, तू हे कसं केलंय, आणि तू स्मित हास्याने उत्तर देशील, स्वामी समर्थ म्हणाले. आणि झालं. तुझ्या घरात आता पैशाचा प्रभाव वाढेल, आरोग्य सुधारेल आणि घरात समाधान राहील. तुझ्या नात्यांमध्ये गोडवा येईल. तुझ्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल, कारण स्वामी म्हणतात, भक्ताचं श्रम वाया जात नाही, कारण स्वामी त्यांच्या श्रमातच बसतो मी. म्हणून ज्या गोष्टीसाठी तू काम करत आहेस त्याचं यश नक्की मिळेल. आता तुला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, रोज काही क्षण जय जय स्वामी समर्थ म्हणत शांत बसायचे, मन रिकामं करायचे आणि त्या नावानं अनुभव घ्यायचा. त्या नावात जे सामर्थ्य आहे ते तुला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढेल. स्वामी म्हणते, भक्ता मी तुझ्या जवळ आहे. तू माझं नाव घेशील तर तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दार आपोआप उघडेल. आजचा दिवस, आजचा क्षण हा तुझ्या नव्या अध्यायाचा प्रारंभ आहे. तू आता पूर्वीचा तू राहिलेला नाही, तू बदलायला आहेस, कारण तुझ्या आयुष्यात ते स्वामी समर्थ आले आहे. आणि जिथे स्वामी समर्थ असतात तिथे हार असतेच कशी. तुझ्या जीवनात आज गोड बातमी आले, उद्या ती आनंदात रूपांतरित होईल आणि परवा ती आशीर्वादात फुलेल. हे सगळे होते कारण स्वामी म्हणतात, ज्याने श्रद्धेने ऐकलं त्याचं नशीब मी स्वतः लिहितो. तुझ्या आयुष्यात आता एक नवं पर्व सुरू होते. तू ज्या गोष्टीसाठी रोज प्रार्थना केली, त्या स्वप्नांसाठी रोज झोपलीस, हरवली, ते स्वप्न आता साकार होतील. स्वामी म्हणतात, ज्याची वाट श्रद्धेने बघितली जाते ती नेहमी फळ देते. तू ज्या ठिकाणी प्रयत्न सोडायचा विचार केला आहे तिथूनच माझ्या यशाचा मार्ग उघडलाय, कारण देव कधीही आपल्या भक्ताला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. तो थांबवतो पण तोडत नाही, तो उशीर करतो पण देणं विसरत नाही. बाळा, तू आता त्या वेळेवर उभा आहेस जिथे प्रत्येक थेंब मेहनतीचा मोती बनतो. ज्याने तुला कमी लेखलं तेच आता तुझे कौतुक करतील. ज्याने तुला थांबवायचा प्रयत्न केला तेच आता म्हणतील, खरंच श्रद्धेचं फळ मोड आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा तू मनापासून विश्वास ठेवतो त्या विश्व तुला उत्तर द्यायला लागतं, आणि आज विश्व तुझ्या बाजूने उत्तर देते. तो फोन, ती बातमी, हे सर्व काही योगायोग नाही. ही त्या प्रार्थनेची पूर्तता आहे जी तू मनानं केली होती, रात्री डोळ्यातून पाणी घेऊन जी तू स्वप्नांना सांगितलं होती. आज स्वामी म्हणतात, स्वतः बाळा, आता तुझ्या संयमाला आता फळ मिळणार आहे. तो आनंद केवळ शब्दात नाही, तो तुझ्या हृदयात उमटणार आहे. त्या आनंदाचा अनुभव तुझ्या कुटुंबालाही मिळेल. घरात उत्साहाचा माहोल तयार होईल. हसण्याचे आवाज पुन्हा ऐकू येतील आणि घरातील प्रत्येक कोपरा पुन्हा जिवंत वाटेल. तू पाशी छोट्या छोट्या गोष्टी आता सोप्या होतील. पूर्वी जे कठीण वाटायचं ते आता सोपं आपोआप पूर्ण होईल आणि तुझ्या मनातल्या भीतीचा धूर निघून जाईल आणि स्वामी आत्मविश्वासाचा प्रकाश दररोज अधिक तेजस्वी होईल. बाळा, माझं नाव जिथे घेतलं जातं तिथे संकट भीतत, म्हणून तू जिथे जाशील तिथे स्वामींचं नाव तुझ्या ओठावर ठेव. तेच नाव तुझ्या नेहमी योग्य दिशेला देईल.
आणि चुकीच्या लोकांपासून, चुकीच्या निर्णयांपासून तुला वाचवेल. आजचा दिवस तुझ्या आयुष्यातील सर्वात खास दिवस आहे, कारण आज तुझ्या नशिबाची दिशा बदलते आहे. तू आजपासून नव्या ऊर्जेने, नव्या आशेने, नव्या ध्येयाने जगायला सुरुवात करशील. जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धेने माझ्याकडे पाहतो, तेव्हा मी त्याच्या प्रत्येक दुःखाला आनंदात बदलतो. हा तू त्याच क्षणी आहेस जिथे स्वामींची कृपा पूर्णपणे प्रकट होते. तुझं नशीब आता पुन्हा लिहिलं जाते. ते आता यश, आनंद, प्रेम आणि समाधानाने भरलेलं आहे. कधी काळी तुला वाटलं होतं की हे माझ्याच नशिबात नाही, हे तेच आता स्वामींच्या कृपेने वास्तवात येते. स्वामी म्हणतात, आता मागे वळून पाहू नको, पुढे चालत जा. मी तिथे आहे जिथे तुझा विजय नक्की आहे. बाळा, तू आता चालतोयस आहे त्या मार्गावर जिथे अपयशाला स्थान नाही, दुःखाला प्रवेश नाही. तू प्रत्येक पाऊल आता तुला उंच नेणार आहे. त्या गोड बातमीने तुझ्या मनात जो आनंद निर्माण होईल तो फक्त आजपुरता नाही, तो पुढील काळासाठी शुभ संकेत आहे. ही सुरुवात आहे एका नवीन जीवनाची, जिथे श्रद्धा, कृपा आणि चमत्कार कायम सोबत राहतील. ज्याचं मन शुद्ध आहे त्याचं भाग्य उजळतं. आणि बाळा, आज तुझं मन शुद्ध आहे, श्रद्धेने भरलेलं आहे, म्हणून आज तुझ्या दारात गोड बातमी आली आहे. ही बातमी तुला केवळ आनंद देणार नाही, तर तुझ्या जीवनाचा मार्गही कायमचा बदलून टाकेल. तू अनुभवशील की स्वामींच्या नावात किती सामर्थ्य आहे, जे मनात ठरवलं ते घडवून दाखवणारं सामर्थ्य. बाळा, आता तुला थांबायचं नाही, कारण काळ तुझ्या बाजूने फिरलाय. आता तू ज्या स्थानी उभा आहेस तिथून यशाचा दरवाजा फक्त काही पावलांवर आहे. ते पाऊल टाकण्याचा धैर्य ठेव आणि बघ, सगळं विश्व तुला साथ देते. तू ज्या गोष्टीसाठी आतापर्यंत शांतपणे वाट पाहिली, तीच गोष्ट आता तुला आनंदाने हसत सामोरी येणार आहे. जणू वेळ थांबून तुला म्हणतोय, हीच ती वेळ आहे जी तू मागितली होती. त्या क्षणात तुझं मन भावनांनी भरून येईल. तुझ्या प्रार्थनेचं फळ प्रत्यक्षात तुला दिसेल आणि तू हळूहळू आवाजात म्हणशील, स्वामी समर्थ, तुम्ही ऐकलत माझा. बाळा, हे लक्षात ठेव, ही गोड बातमी फक्त नशिबाची देणगी नाही, ती तुझ्या श्रद्धेचं उत्तर आहे. तू ज्या श्रद्धेचं प्रत्येक सकाळी स्वामींचं नाव घेतलंस, ती श्रद्धाचं आता तुला हसवते आहे. मी भक्ताला तेच देतो जे त्यांचं खरं कल्याण करेल. म्हणून काही गोष्टी आधी उशिरा मिळाल्या, कारण स्वामी समर्थ तुला त्यासाठी तयार करत होते. आणि आता तू तयार आहेस, म्हणून ती बातमी तुझ्या जीवनात आली आहे. आता परिस्थितीचं रूप बदलत चाललं आहे. जिथे आधी अंधार होता तिथे आता प्रकाश पडतोय. जिथे आधार संपली आहे आता तिथे आता पुन्हा नवीन शक्यता उमलत आहे. आणि आता या गोष्टी एकामागे माग एकच शक्ती आहे, स्वामी समर्थांची कृपा. तू बघशील, पुढच्या काही दिवसात एकामागून एक सकारात्मक बदल होऊ लागतील. कामात प्रगती, नात्यांमध्ये समज आणि मनात शांती निर्माण होईल. ज्या गोष्टीने तुला त्रास दिला ते आता तुला शिकवण देऊन निघतील. स्वामी म्हणतात, मी माझ्या भक्ताला दुःख देत नाही, मी त्याला सामर्थ्य देतो की तो दुःखावर विजय मिळवू शकेल. आणि बाळा, आज तू त्या विजयाच्या टप्प्यावर पोहोचलाय. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं होतं ते आता तुझ्या यशाची कथा ऐकून प्रेरित होतील, कारण जे जाणतील की श्रद्धा आणि संयम या दोनच गोष्टींना सर्वच शक्य होतं. आता तुझ्या घरात केवळ आनंद नाही तर समाधानाचं वातावरण राहील. प्रत्येक दिवस काहीतरी नवं घेऊन येईल, कधी छोटा चमत्कार, कधी मोठं यश. स्वामी म्हणतात, मी भक्ताला फक्त एकदाच नाही तर प्रत्येक पावलावर आशीर्वाद देतो. म्हणून बाळा, आता कुठेही जा, काहीही कर, माझं नाव घेऊन सुरुवात कर आणि माझ्यावर विश्वास ठेव. कारण जिथे माझं नाव आहे तिथे अपयशाला जागा नाही, तिथे केवळ यश, प्रेम आणि समाधान असतं. बाळा, आजपासून तू ज्या दिशेने चालशील तिथे दिशा तुला सुखाकडे घेऊन जाईल. तुझं मन हलकं राहील आणि तुझं नशीब उजळेल. स्वामी म्हणतात, तू आता माझा आशीर्वाद घेऊन चाललो आहे आणि त्या आशीर्वादापुढे कुठलं दार बंद राहू शकत नाही. त्या शब्दांवर विश्वास ठेव आणि प्रत्येक क्षण कृतज्ञतेने जग. कारण आजपासून तू केवळ एक सामान्य माणूस नाही तर स्वामी समर्थांच्या कृपेने चालला भागवान आहे. ते आता तू जिथे जाशील तिथे गोड बातम्या तुझी वाट पाहत असतील. जग तुला ओळखील, लोक तुला सन्मान देतील आणि तू प्रत्येक यशामागे फक्त एवढंच म्हणशील, हे सर्व स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. तू ज्या क्षणी स्वामींचं नाव घेतलं त्या क्षणापासून विश्व तुझ्या बाजूने काम करायला लागतं. त्यामुळे आता ज्या प्रयत्नांना फळ तुला दिसतंय ते फळ गोड आहे, समाधानाने भरले आणि आशेने उजळलेले आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तू जितक्या कृतज्ञ राहशील तितका माझा आशीर्वाद तुझ्या आयुष्यात वाढत जाईल. म्हणून आजचा आनंद साजरा कर, पण मनात नम्रता ठेव, कारण नम्रतेचा चमत्कार दडलेला असतो. तू बघशील, या आनंदात तुझ्या आयुष्यात अजून मोठ्या दारे उघडतील. जिथे आधी प्रयत्न थांबले होते तिथे नव्या संधी निर्माण होतील. लोक तुझ्याकडे मदतीसाठी येतील, कारण आता तू प्रेरणास्थान बनत चाललाय. तुझ्या यशाची झळक इतरांच्या जीवनातही उजेड करते आहे. स्वामी म्हणतात, ज्याला माझं नामस्मरण असतं, ज्याचं नशीब अंधारात राहत नाही, आजपासून तुझं जीवन त्या प्रकाशात न्हावून निघेल.
तुझ्या मनात भीतीऐवजी आत्मविश्वास येईल, दुःखाच्या जागी समाधानाचा बीज रुचेल. बाळा, आज तू फक्त स्वतःसाठी जगू नको, तुझ्या आनंदाचा काही अंश इतरांपर्यंत पोहोचव. कारण स्वामी म्हणतात, ज्याने दुसऱ्याला आनंद दिला त्यांचं जीवन मी स्वतः आनंदमय करतो. आता तुला जाणवेल की तुझ्या सभोवतालाचं वातावरण बदलते, लोकांमध्ये प्रेम वाढते, मन शांत होते आणि कामात स्थैर्य येते. ही फक्त योगायोग नाही, ही ती शक्ती आहे तू स्वामी समर्थांच्या नावातून आकर्षित केली आहे. तू ज्या क्षणी जय जय स्वामी समर्थ म्हणतो त्या क्षणी तुझ्या आयुष्यातून नकारात्मकता निघून जाते. त्या शब्दांमध्ये इतकं सामर्थ्य आहे की ते दुःखाचं रूपांतर आशेत करतं आणि भीतीचं रूपांतर विश्वात. बाळा, माझ्यावर श्रद्धा ठेवलीस ना तर मी तुला तुझ्या कल्पनेपलीकडचं सुख दाखवीन. आता तेच घडणार आहे. ही गोड बातमी म्हणजे पहिलं पाऊल आहे. पुढचं पाऊल म्हणजे तुझ्या जीवनात येणारा अमर्याद आनंद. कदाचित तुला नवं काम मिळेल किंवा तुला हरवलेला व्यवसाय पुन्हा सुरू होईल. कदाचित तुला तुटलेलं नातं पुन्हा जोडेल किंवा घरात नवीन सदस्याचा आनंद येईल. पण हे निश्चित आहे, प्रत्येक बदल तुझ्या कल्याणासाठी असेल. बाळा, स्वामी समर्थांची कृपा ही नदीसारखी असते, ती वाहत राहते. पण ज्या मनात श्रद्धेचा बांध बांधला जातो तिथे ती कृपा थांबते आणि स्थिर होते. तू तो बांध उभा केला श्रद्धेचा, विश्वासा आणि प्रेमाचा, म्हणून आज तू धन्य झालाय. तू आज जे बोलशील ते साकार होईल. ज्या गोष्टीची तू इच्छा करशील ते पूर्ण होतील. कारण स्वामी म्हणतात, माझ्या भक्ताचा शब्द म्हणजे माझा आदेश. आता फक्त बाळा, या गोड बातमीला मनापासून स्वीकार. ती फक्त आजसाठी नाही तर तुझ्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे. हा प्रवास असेल विश्वाचा, शांततेचा आणि चमत्काराचा. प्रत्येक सकाळी उठल्यावर हात जोडून फक्त एवढं मन, स्वामी समर्थ आजचा दिवस तुमच्या नावाने सुरू करते. आणि मग बघ, संपूर्ण दिवस आनंदाने उथमून जाईल. मी भक्ताच्या पावलावर मागे चालतो जोपर्यंत तो माझं नाव घेत राहतो. म्हणून बाळा, आता तू कधी एकटा नाहीस, तू चालतो आहेस त्या मार्गावर जिथे देव तुझ्या मागे सावलीसारखे चालतात. आजपासून तुझ्या जीवनात प्रत्येक क्षण आशीर्वादाने सजलेला असेल. प्रत्येक दिवस नवी आशा देऊन जाईल आणि प्रत्येक रात्री मनात समाधानाची शांतता भरून जाईल. स्वामी म्हणतात, आजचा दिवस तुझ्यासाठी खूप खास आहे. आजपर्यंत जी बातमी मिळावी म्हणून तू मनापासून वाट बघत होता ती आता वास्तवात उतरणार आहे. तुझ्या आयुष्यातील बराच काळ तू संयमाने, श्रद्धेने आणि विश्वासाने वाट पाहत होता. प्रत्येक दिवशी मनात एक आशा होती की कधीतरी चांगली बातमी मिळेल. आज तो क्षण आलाय. आज स्वामी समर्थ सांगत आहे, बाळा, आता तुझं सुख लांब नाही. तुझ्या घरात आता आनंदाच्या बातम्या येणार आहे. मनातील ती छोटीशी इच्छा जिच्यामुळे तू रात्रभर जागा राहिल्या ती आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. जसं पहाटेच्या पहिल्या किरणाने अंधार दूर होतो तसं आजचं तेजस्वी क्षण तुझ्या जीवनातील दुःखाचा अंधार दूर करणार आहे. प्रत्येक फोनची वाट पाहत होता, आता तोच फोन येईल तो तुझं जीवन बदलून टाकेल. स्वामींच्या कृपेने जेव्हा वेळ बदलतो तेव्हा तो काही आपोआप घडतं. ज्याने तुला कमी लेखलं, ज्याने तुझ्यावर शंका घेतली, तेच लोक आता तुझ्या आनंदात सहभागी होतील. तुझ्या मनातलं समाधान, तुझ्या चेहऱ्यावरचं स्मित, तुझ्या घरातली गोड बातमी सगळं आता खऱ्या अर्थाने अनुभवतील. बाळा, जेव्हा तुझं मन प्रामाणिक असतं तेव्हा ब्रह्मांड तुझ्या बाजूला उभं राहतं. तू ज्या गोष्टीसाठी इतका प्रयत्न केला ती आता तुला मिळणार आहे. कधी वाटायचं का की मी इतकं करत होतो आता काहीच होत नाहीये, पण आज कळेल प्रत्येक प्रयत्न व्यर्थ गेला नव्हता. प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक आसव, प्रत्येक श्रद्धेचा क्षण याचा दिवसातही होता. आज तुला ती बातमी मिळेल जी तुझं आयुष्य नव्याने उघडेल. तो संदेश, तो फोन, ती बातमी, ती माहिती जी ऐकून तुझं हृदय आनंदाने भरून जाईल. तू हात जोडून स्वामींना नमस्कार कर आणि मन, स्वामी समर्थ माझ्यावर कृपा करा. आणि पहा, काही क्षणात तुझ्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. स्वामी म्हणतात, आता दुःख संपलं, आता नवं पर्व सुरू झालंय. तू ज्या क्षणी आतुरतेने वाट पाहत होता तू आता तुझ्या दारी आलाय. आज संध्याकाळपर्यंत तुला अशी बातमी मिळेल की तुझं मन नाचेल, घरातून हसू, समाधानाने आशीर्वादाचं वातावरण असेल. मनात शंका ठेवू नकोस. प्रत्येक शंकेच्या जागी विश्वास ठेव, कारण स्वामी समर्थांच्या शब्दात कधीच चूक नसते. ते म्हणतात, तू वाट बघ बाळा, मी येतोय. आणि जेव्हा ते म्हणतात की आता तुला गोड बातमी मिळणार आहे तेव्हा ती नक्कीच मिळणार आहे. कधी कधी आपण खूप थकलो असतो, आयुष्याच्या ओझ्याखाली धरलेला असतो आणि अशा वेळी स्वामींचं एक वाक्य आपल्याला नवं जीवन देतं. तसंच आज त्यांच्या वाचनात अशी शक्ती आहे की ती आता तुझं नशीब पालटवेल. तू स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेव. आजचा दिवस तुझ्या जीवनातील बदलाचा दिवस आहे. संध्याकाळी रात्री तुला अशी बातमी मिळेल जी ऐकून तू अनुभवशील, खरंच स्वामी समर्थ बोलले शब्दशः खरं ठरलं. ज्याने मला मनापासून हाक दिली त्याला मी कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाही. आणि आज तू तोच भक्त आहे ज्याने प्रत्येक संकटात स्वामींचं नाव घेतलं, म्हणून आज त्याचं फळ तुला मिळणार आहे. बळा, आता तुला तुझं काळ दिवस संपला आहे.
आता प्रकाशाचा नवा मार्ग सुरू होतोय. ज्या गोष्टीसाठी तू इतके वर्ष प्रयत्न करत होता ती आता हळूहळू तुझ्या आयुष्यात उतरते. कधी निराश झाला, कधी स्वतःवर राग आला, पण तरी तू हार मानली नाही. म्हणून आजचा दिवस तुझ्या श्रद्धेचा विजय आहे. तुझ्या घरात लवकरच एक असा क्षण येणार आहे की सगळ्यांना चेहऱ्यावर हसू फुलेल. तुझ्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू येतील. मित्र आणि नातेवाईक सुद्धा म्हणतील काय चमत्कार झाला. आणि तेव्हा तू शांतपणे फक्त स्वामी समर्थांच्या फोटोसमोर हात जोडशील. आणि कारण तुला ठाऊक आहे की सर्व स्वामी समर्थांमुळे शक्य झालं आहे. मी माझ्या भक्ताला कधी एकटा ठेवत नाही. म्हणून ज्या दिवशी सगळं बंद वाटतं त्या दिवशी स्वामी नवं दार उघडतात. आज तेच दार उघडणार आहे. हे दार म्हणजे आनंदाचं, सुखाचं आणि समाधानाचं. तू कदाचित विचार करत असशील ही गोड बातमी कशी येईल, पण लक्षात ठेव, चमत्कार कधी सांगून होत नाही. तो अचानक येतोय आणि सगळं काही बदलून टाकतं. आज तसाच चमत्कार घडणार आहे. कदाचित एखाद्या फोनवर, एखाद्या संदेशात किंवा एखाद्या व्यक्तीच्या तोंडून तुला ती बातमी ऐकायला मिळेल. आणि ती बातमी म्हणजे तुझ्या आयुष्याचा नवा आरंभ असेल. स्वामी म्हणतात ज्याने माझं नाव विश्वासाने घेतलं त्याच्या आयुष्यात मी स्वतः उतरतो असतो. आणि आज तुझ्या मनातला आनंद अनुभवला आहे. म्हणून ते म्हणत आहे आता तुला गोड बातमी मिळेल. क्षणभर डोळे मीट आणि मनात शांतता आण. जसा पहाटेचा वारा सुख देतो तसं तुझ्या मनात आता समाधानाची झुळूक येऊ दे. तुझं आता आनंदासाठी तयार हो, कारण स्वामींचा आशीर्वाद पूर्ण प्रभावाने काम करत आहे. तुझ्या घरात आज एक शुभ संदेश येणार आहे. ते स्पंदन तुझ्या आत्मेला हलवेल. तुझ्या मनातले सर्व भक्ती, भीती, सर्व चिंता निघून जाईल. यासाठी येईल फक्त एक गाढ विश्वास. हो, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहे. जेव्हा तुझ्या फोन वाजेल तेव्हा मनात भीती ठेवू नको. त्या फोनमध्ये ती गोड बातमी दडलेली असेल. तो आवाज, तो संदेश, तो शब्द तुला आयुष्यभर लक्षात राहील. आणि तो क्षण तुझ्या आयुष्याचा आनंद प्रारंभ करेल. बाळा, माझ्यावर श्रद्धा ठेव. मी जे सांगतो ते नक्कीच घडतं. आज त्यांनी सांगितलं आहे की तुला गोड बातमी मिळणार आहे, म्हणजे ती नक्कीच मिळेल. तू फक्त मनात जय जय स्वामी समर्थ मनाने पहा. सर्व विश्व तुझ्या बाजूने काम करते. संध्याकाळी घरात हसरा वातावरण असेल, मनात आनंदाची लहर असेल. तू ज्या क्षणी मागे वळून पाहशील आणि म्हणशील स्वामी समर्थ तुमचं वचन खरं ठरलं, आणि तो क्षण तुझ्या श्रद्धेचं प्रतीक बनेल. स्वामी म्हणतात ज्याने माझं नाव घेतलं त्याचं दुःख मी स्वतः घेतो. म्हणूनच आजपासून तुझ्या घरात दुःखाला जागा नाही. तिथे फक्त समाधान, आनंद आणि भरभराट राहील. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.